शानदार खेळ आपल्याला प्रत्यक्षात आज गजानन स्मृती चषकामध्ये पाहायला मिळतं. शानदार खेळीचं प्रत्यक्षात उदाहरण अमित कामणकर आपण पाहिला. तन्मय पाटील याचा खेळ पाहिला. त्यानंतर अमित कामणकर यांची 69 धावांची खेळी. वोमन वाईज वोमन या टीमला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राईट कॉम्बिनेशन किलर मिलर म्हणून आपण बघितलं तर जतीन आणि त्यांच्या सोबत आपण बघू शकतो की एक ऍडव्हान्टेज खेळाडू म्हणून सागर भगत आपण पाहतोय. सोनू बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळते. हे लेफ्ट राईट आपलं कॉम्बिनेशन आहे. हे लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन मध्ये आपण जर विचार करायचा झाला फोर व्हीलर समोर फोर व्हीलर गाडी आहे. नक्कीच खेळाडूंसाठी थोडीशी त्रासदायक ठरते. व्हाईट कलरची फोर व्हीलर गाडी आहे. व्हाईट कलरची फोर व्हीलर्स गाडी कोणाची आहे प्लीज थोडंसं मी म्हणेन की थोडीशी क्रॉस उभी करा. मेन एंट्रीच्या इथे फोर व्हीलर गाडी कोणाची आहे प्लीज लक्ष असू द्या. तर चला करूया स्वागत सगळ्यांचं गजानन स्मृती चषक 2024 फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये पोमन बॉईज आणि ओम साई पालनापाडा. सागर स्ट्रायकरकडे आपल्याला पाहायला मिळतात. सागर भगत आपण बघितला एक विस्फोटक खेळाडू. दुसऱ्या बाजूने किलर मिलर जतीन देवलीकर कॅप्टन मिलर म्हणायला काही हरकत नाही आहे. सध्या तरी आपण बघितलं तर ज्याप्रमाणे हे दोन खेळाडूंचा खेळ आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. पहिला चेंडू सोनूच्या माध्यमातून धीमा टाकलेला चालाकीने गोलंदाजी करतोय सोनू. चतुराई चालाकी आहे आणि त्या चालाकीच्या अनुषंगाने गोलंदाजी पेश करत असताना मांडरंट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला बॉल जो हाताळला गेला अगदी धीमा गतीने आणि प्रत्यक्षात आपण बघितलं ना इथे तर कुठेतरी थोडासा सरप्राईज केलं होतं सागरला. तेच तर चेंडू पाहायला मिळतो. मिस टाइम शॉट फाईन लेगचा खेळाडू आला मात्र विकेट किपरने पुढाकार घेतला. अजय उपाध्याय पाहायला मिळतात. झेल मात्र कलेक्ट केला जातोय आणि पहिला मोठा धक्का इथे पोमन बॉईज पोमन या टीमला दिला जातोय सागरच्या रूपाने आणि पहिला पंतर सिल्वर डकचा शिकार ठरत असताना आणि पहिला पंतर पॅव्हिलियनच्या दिशेने. या आपलं सुद्धा स्वागत असेल आनंदजी. स्वागत असेल गजानन स्मृती चषक 2024 मध्ये. पहिला विकेट गमावला इथे पोमन या टीमने अगदी स्वास्थ्यामध्ये. खर्च तर काही नाही झाला पण मात्र एक मोठं नुकसान झालं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निखिल म्हात्रेचा जर विचार करायचा झाला तर आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आज तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी दाखल झालेत. महत्त्वपूर्ण रोल हा मी चर्चाच करतो कारण की पहिला आणि दुसरा बॅटर जर अपयश ठरला की तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूचा रोल आहे ना भरपूर मोठा होताना पाहायला मिळत आहे. आणि त्या रोलमध्ये आपण बघितलं तर अनेक खेळाडूंनी आपला जर परफॉर्मन्स आहे ना तर भरपूर वेळा चांगला सुद्धा दिला आहे आणि ती संधी आपण पाहिली निखिल म्हात्रेकडे येऊन राहिली. संधीचं सोनं करेल की माती पाहावं लागणार आहे कारण की सोनं आपण पाहिलं तर एक हुशार गोलंदाज आहे. चतुराईने गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला आणि त्याच गतीने बीट केलं. इथे सरप्राईज डिलिव्हरी होती आपण बघितलं निखिल म्हात्रे यांच्यासाठी. आणि एकंदरीत विचार करायचा झाला तर एक सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्षात उदाहरण पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. धाव एकही आलेली नाहीये आणि एक गडी इथे गमावलाय.
वुमन बॉईज पोमन या टीमला विचार करावा लागेल. कुठेतरी आपण पाहू शकतोय की आपली स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ पासून लांब चाललोय, विचार करावा लागेल. निखिल म्हात्रे यांनी खेचून मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक होता मात्र पाहिला, पण चेंडूला अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चांगला फिल्डिंगचा परफॉर्मन्स झाला होता, परंतु अंतिमच्या क्षणाला पाहिला पण तर कुठेतरी प्रदर्शनामध्ये थोडीशी कमतरता जाणवली आणि प्रत्यक्षात उदाहरण पाहायला मिळतोय हा लय चौकार. आणि फर्निचर डिस्ट्रॉय आणि दुसरा धक्का या पहिल्याच ओव्हरमध्ये. फोमन बाईज फोमन टीम आपण बघितलं ना तर कुठेतरी आपण पाहिली आहे की गोलंदाजीच्या समोर गोलंदाजीच्या समोर आपण बघितलं तर थोडीशी तरी बॅकफुटला ढकलून दिली आहे. याचं प्रमुख कारण आपण पाहिलं की 2 विकेट गमावले. विकेट कोणाचे तर आपण पाहिली निखिलचे आणि त्याचनंतर सागरची. जतीन मैदानाच्या आतमध्ये आहे तर सध्या तरी नॉन स्ट्राईक एनकडून सगळ्या काही गोष्टी पाहते बारकाईने आणि कदाचित या गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्यावर थोडंसं जास्त जबाबदारी वाढणार आहे की जबाबदारीचा खेळ करण्यासाठी ओळखला सुद्धा जातोय नितीन. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आहे, महत्त्वपूर्ण खेळ मात्र नितीनला करावा लागेल. पार्टनरशिप, एक चांगल्या पार्टनरशिप की गरज है, एक बेहतरीन पार्टनरशिप की ज़रूरत है इस मुकाबले में. अगर वो करने में आप सफल रहते हैं तो इस मुकाबले में अगर देखेंगे जो पहला ओवर फिलहाल तो चल रहा है गेंदबाजी की ओर, गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में, लेकिन उस ओवर को बदला जा सकता है. इस गेंद को छोड़ दिया है. दिखने वाली बात होगी, दिशाहीन गेंद है, खराब गेंद का इशारा, वाइड गेंद का इशारा आता हुआ. वाइड के साथ अगर देखेंगे तो रन संख्या 1 से आगे बढ़ती हुई 5 रनों पर जा पहुंची है. 5 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. टेक्निकली चांगला क्रिकेट मित्रांमध्ये एक चांगला विचार होता इथे नितीन या खेळाडूचा, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे पहिल्या षटकामध्ये आपण 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहेत. या सिच्युएशनमध्ये आपण जोखीम कमी घेऊया, सिंगलने सुद्धा आपण आपलं काम चालूया, कारण की 4 षटकाचा खेळ आपल्यापुढे आहे. 4 षटकामध्ये आपण पहिला मनासारखा खेळ करू शकतोय. आता पाहूया आपण की सोनूची चर्चा करावी तर भरपूर आणि भरपूर चांगलं षटक त्याने केलंय पेश आपल्या टीमसाठी, कारण की त्या षटकामध्ये आपण पाहिलं की 2 मोठे धक्के दिले आणि फक्त आणि फक्त आपण पाहिल्या तर धावा एकंदरीत दिल्या त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये 6, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो एक चांगलं षटक पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण वळणारच आहोत, मात्र जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा आपण विचार करायचा झाला तर नक्कीच आमचे डीजे सुद्धा थोडेसे व्यस्त आहेत, कारण की वजनाचा आस्वाद घेत आहेत. परंतु आपण वळूया मॅचकडे पुन्हा एकदा. आयविन नाडर पहा पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक आहे आणि जतीन ते स्वतःला पाहायला लागतंय की नॉन स्ट्राईक एंडकडे. कटचा फटका पाहिला पण गॅपमध्ये क्षेत्ररक्षकाचं नक्कीच मी म्हणेन की तितकं चांगला एफर्ट्स मिळाला नाहीये. कदाचित चांगला एफर्ट्स मिळाला असता तर इथे जेल होऊ शकला असता, मात्र चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. लेट कट अपर कट ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो ना ज्या पद्धतीने फटका खेळला गेला होता, झेल निर्माण झाला होता. तर म्हणेन की मोकळा श्वास नितीनने ते घेतला, कारण की मोकळा श्वास
का घेतला कारण की आपण पाहिलं की भरपूर वेळ हवेत होता चेंडू, एक संधी निर्माण झाली होती, कदाचित झेल होऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ, नशीब पण साथ देत आहे आणि ते नशिबाची साथ मात्र आपण पाहिली तर मिळाली. अविन या वेळेला आपण पाहतो तेच तर्रार चेंडू पाहायला मिळत आहे. अविन नाडर आपण बघितला तर आपल्या टीममध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकतो हाताळत असताना. कुठेतरी आपण विचार करावी लागेल पोमन बॉयज पोमन या टीमला की जतीन सारख्या खेळाडू सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडकडे पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला संधी मिळायला हवी. सरळ बॅटच्या साहाय्याने पाहायला फटका चांगला पाहायला मिळतोय, हवेच्या लाटांवर जाताना पाहायला मिळाला. नक्कीच अगदी अंतिमच्या क्षणात चेंडू बाउंड्री लाईनच्या पार जाऊन पडलाय आणि हा आलाय षटकार. टेक्निकली चांगला फटका पाहायला मिळाला कारण की आपण बघतो सरळ बॅटच्या साहाय्याने. क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे म्हटलं जात आहे ना, क्रिकेटचं एक महत्त्वपूर्ण रहस्य काय आहे तर तुम्ही सर्वप्रथम क्रिकेटची सुरुवात करताय तर स्ट्रेट बॅटने करा, सरळ बॅटने खेळायला शिका. बॉल द्या मैदानाच्या, स्ट्रेट बॅटने खेळायला शिका आणि नक्कीच तुम्ही स्ट्रेट बॅटने खेळायला शिकला तर तुम्ही त्यानंतर प्रत्येक शॉट खेळू शकता, प्रत्येक बॉल तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने खेळू शकता. मात्र सर्वप्रथम सुरुवात ही सरळ बॅटच्या सहाय्याने करायला हवी आणि त्याच प्रकारे सरळ बॅटच्या सहाय्याने आपण पाहिला तर हा फटका पाहायला मिळाला. नो डाऊट की आपण बघितलं की जेव्हा शॉर्टम फुलचा फटका खेळायचा असतो तेव्हा मात्र आडवा बॅटचा वापर केला जातो, फाईन लेग स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं असतं तेव्हा क्रॉस बॅटचा वापर केला जातो. परंतु आपण बघितलं की समोर जर खेळायचं असेल आणि नक्कीच चांगल्या क्रिकेटची जर सुरुवात करायची असेल तर स्ट्रेट, आणि तेच करत असताना पाहायला मिळते तिथे मिस्टर नितीन आपण पाहू शकतो आपल्या टीमसाठी एक जी पारी खेळत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला पाहिला नक्कीच सरप्राईज चेंडू होता, सरप्राईज थोडंसं विचार बदलला गेला होता की डाऊन द ग्राउंड खेळायचं, थोडंसं शफल झाले होते, पुढे आले होते, परंतु आयवेनसुद्धा हुशार आहे, चेंडूचा टप्पा पाहिला थोडासा मागे खेचला, उच्छाळ दिला होता चेंडूला, हा धीमा गतीने टाकला होता, फुलावर लेनचा चेंडू. एकदा मिळाले, आता आपण पाहिलं तर नक्कीच एकंदरीत स्ट्राईक जाऊन मिळते. कुठे आपण बघितले तर जतीन सारख्या खेळाडूला षटकातील चेंडूचा जर विचार केला तर बहाणा जवळजवळ 11 चेंडू नंतर आपण बघितले की पॉवर प्लेच्या षटकातील एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे जतीन या खेळाडूला. मी तर म्हणेन की जास्त चेंडू जर खेळला असते पहिल्या षटकामध्ये किंवा दुसऱ्या षटकामध्ये तर मी तर म्हणेन दुसऱ्या षटकामध्ये तर ऑलरेडी षटकार चौकार म्हणजे पहिल्या षटकामध्ये जतीनला जास्त स्ट्राईक मिळाली नाही आहे, त्यामुळेच आपण पाहिलं की इथे धावफलक थोडंसं आपण बघितलं की कमी पाहायला मिळत आहे 17 धावा. मात्र हरकत नाही, यावेळेला कमीची पूर्तता करताना पाहायला मिळेल. जोरकस प्रहार लगावण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. कॅप्टन मिलर आपण बघितला तर नक्कीच या वेळेला एक धाव मात्र इथे जरूर मिळेल. धावसंख्या पाहिली आपण 18, 9ची सरासरी पाहायला मिळते. एकंदरीत ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा आल्या, पावलेच्या षटकामध्ये महत्त्वपूर्ण स्टार्ट मिळत असताना 18 धावांचा जो स्टार्ट मिळाला आहे त्या 18 धावांच्या स्टार्टला कशा पद्धतीने कन्वर्ट केला जाईल पुढे पाहूया. आपण घेऊ एक छोटीशी ब्रेकमध्ये वेळ, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. वेलकम बॅक, सगळ्यांचं स्वागत करतोय. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. पुन्हा एकदा आपण पाहिलं या मॅच आपल्याला पाहायला मिळते पोमन विरुद्ध हुमसाई पालनापडा. सोनू आपण पाहू शकतो तर ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं स्पेल आपण पाहिलं तर दुसरा आहे या षटकातील, ज्या मॅचमध्ये दुसरा स्पेल आहे. तिसरं षटक कॉडबॅनचे अपील भरपूर वेळेला तेच होताना पाहायला मिळते. कॉडबॅनचे अपील हे स्क्वेअर लेग पंचांना केले जाते, परंतु आपण बघितलं की काय घडलं असं ते जे समोर पंच असतात ना त्यांच्याकडे मागायचे असते. आणि भरपूर वेळा आपण पाहू शकतो की हे चित्र होताना पाहायला मिळते की स्क्वेअर लेग अंपायरला तिथून काय दिसत असेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळेला पाहिला आपण तर थर्डमॅनचा शतरक्षक. मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या गेल्या शतरक्षकाने.
स्ट्रगल करतायत, जतीन स्ट्रगल करतायत. का स्ट्रगल करतायत? कारण की हवा आहे. कारण की हवेच्या दिशेने मात्र आपण पाहिलं तर इथे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करणार नाही आहेत आणि त्याच अनुषंगाने रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतात. मात्र इथे जतीन इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेला होता, परंतु इथे आता मात्र नितीन आहेत ते आपल्या नॅचरल गेमच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न करतील. कारण की ज्याप्रमाणे त्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपण एक चौकार एक षटकार पाहायला गेला. धावसंख्या जर विचार केली आहे तर 19च्या घरामध्ये 19चा आकडा मात्र पुन्हा एकदा उद्याचा दिवस आठवेल. 19 फेब्रुवारी जगतवारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि तोच 19चा आकडा. 19चा आकडा जर विचार करायचा झाला तर नक्कीच 1630 साली जो सुवर्ण अक्षरामध्ये जो क्षण लिहिला गेला होता म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पहिला नक्कीच एकंदरीत जन्मदिवस आणि तोच 19 फेब्रुवारीचा दिवस मात्र उद्याच्या दिवसामध्ये त्यांना पाहायला मिळेल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पाहिला पण गॅपमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही. अजय स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत चेंडूला उचललं फेकलं पाहिलं पण तर धावा मात्र मिळतील 2. या इनिंगमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये आलो आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 3च बाउंड्री आल्या आहेत आणि ज्यामध्ये आपण बघितलं की 2 चौकार आणि 1 षटकार. विचार करावा लागेल आता की आपण कुठेतरी या मैदानाचा आलेख पाहिला तर मागे पडलोय. ओ यावेळेला धीमा बाउन्सर टाकला गेला होता. चतुराई चालाकी मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि फसवलं गेलं ज्यामध्ये फलंदाजाला नितीनला परतावं लागतंय. टॉपेस झाला. विकेट किपर अजय उपाध्यायचा पण बघितलं तर एक चांगला कॅच पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक मात्र 3 इथे दिला जातोय पोमन बॉयज पोमन या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतुल राव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वपूर्ण खेळ मात्र आता अतुल कडून असेल. अतुलने पोमन बॉईज पोमन टीमसाठी आपण बघितलं तर अनेक चांगले क्रिकेट खेळलं सुद्धा आहे. अनेक पाऱ्या सुद्धा त्याने आपल्या टीमसाठी दिल्या आहेत आणि गरज आहे या वेळेला ती पारी देण्याची गरज आहे आपल्या टीमची. आणि नक्कीच आपण पाहू शकता ज्या पद्धतीने म्हटलं जाते ना की मारणे वाले में से बचाने वाला बडा होता है. नक्कीच यावेळेला आपण बघितलं मारण्याच्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे मात्र वाचवणारा नक्कीच मोठा ठरू शकतो. अपील केली अपील फेटाळली गेली आहे. मोठी अपील केली ती लाऊडवाली अपील मात्र आपण पाहिली आहे फेटाळली गेली आहे. षटकाची समाप्ती झाली. एकंदरीत आपण पाहिली आहे तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण पाहिलं तर ज्या एकंदरीत धावा पाहायला मिळतात आपल्याला फक्त आणि फक्त 21 धावा म्हणजे 7ची सरासरी आहे. पोमन वाईज पोमन टीम आपण पाहिले तर कुठे ना कुठे कमी पडली आहे. मैदानाचा आलेख पाहिला मैदानाचा आढावा पाहिला तर नक्कीच कुठेतरी या मैदानावर नुकत्याच आपण झालेल्या मॅचमध्ये पाहिल्या होत्या तर एकंदरीत जवळपास 90चा पल्ला प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतोय जो गाठला गेला होता आणि नक्कीच 89च्या दिशेने आपण पाहिलं तर मात्र आपण पाहू शकतो की इथे त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर या 3 षटकामध्ये धावा कमी आहेत. आणखीन 2 षटकामध्ये आता मी तर म्हणेन की एक चांगला टोटल म्हणजे 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावाच लागेल तर एक चांगला फाईट बॅक टोटल इथे पाहायला मिळू शकतो. वडी आपण डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर मॅचमध्ये येऊया. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गजानन स्मृती चषक 2024 कामांड क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत संकल्प ग्रुप सावंतवाडा आयोजित क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतं या KPLच्या ग्राउंडवर. विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच मॅच 2 चांगल्या संघांच्या दरम्यान पाहायला मिळते
आणि तेच मी म्हटलं गेलं आहे की ओम साई पालनपाडा टीम डराती बी और हराती बी आहे आणि त्याने ते कारनामा अनेक वेळा केला या सीझनमध्ये. प्रिन्स प्रिन्स आपण पाहिलं तर यावेळेला पाहिलं आपण मोठा तडाखा जतीन कॅप्टन ऑफ मिलर जतीन देवरीकर सिक्सर. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय थोडंच आपण बघितलं की पहिल्या 3 षटकामध्ये डॉमिनेट केलाय, परंतु आपण पाहू शकतो की मी आहे कॅप्टन इनिंग खेळणार आहे आणि कॅप्टन मिलरचा शो मात्र ऑन होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शानदार षटकार पाहायला मिळाला, सुपर शॉट 6. धावसंख्या आता भरारी घेत आहे 27-27 आणि नक्कीच 2 षटकामध्ये असाच खेळ करावा लागेल. प्रिन्सवर हवी झालाय, प्रिन्सवर प्रतिस्पर्धी हल्ला. पाहावं लागणार आहे हा चेंडू कुठे फेकला गेलाय. नक्कीच पंच स्थिर आहे, त्याचाच अर्थ की चेंडू चांगला आहे. प्रिन्स आपण पाहू शकतो गोलंदाजीमध्ये नक्कीच काय केलं, पहिला चेंडू थोडासा ओव्हरपिच होता, यावेळेला पाहिलं आपण ऑफस्टंपच्या दिशेने वाईड लाईनच्या दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. तो एक विचार त्यांचा चांगला होताना पाहायला मिळाला, परंतु आपण पाहू शकतो की उर्वरित आणखीन 4 चेंडू असतील, 4 चेंडूवर मध्ये हवाई हल्ले होतील, शंका नाही आहे. नक्कीच थोडासा अडथळा येताना पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण बघितलं तर या पडेला हवा हवा के साथ साथ घटा के संग संग भी चलना होगा कैप्टन मिलर को. बेहतरीन का पारी खेलनी होगी अपनी टीम के लिए. जरूरत वाली पारी सीधे बल्ले के साथ खेला हुआ है, शॉट डाउन दी ग्राउंड, खिलाड़ी है वहाँ पे तैनात, मिसफीड होती हुई 1 रन मिला, दूसरे का मौका बन सकता है, लेकिन यहाँ पे क्या हुआ है, हिट करने का प्रयास चूक गए. 3 रन लेना नहीं चाहेंगे, नहीं लेना चाहेंगे क्योंकि अपने पास स्ट्राइक ज़्यादा रखना चाहेंगे. आणि नक्कीच तेच होताना पाहायला मिळेल, जास्त जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला कॅप्टन मिलरच्या माध्यमातून. कॅप्टन ऑफ दी पारी एक शानदार वाली पारी खेळावी लागेल. 29 धावा. प्रिन्स क्या गोलंदाजीमध्ये आपला जलवा दाखवून देईल. जोर का झटका धीरे से लगा और ये लगा बड़ा से वाला सिक्सर जतिन के बल्ले में से. पड़ता है क्योंकि मिठाई खाने का मजा मिर्च खाने के बाद ही पता चलता है. जी हाँ, काबिल कैसे बने, क्योंकि पहले तो गिरे थे, पहले 3 ओवर में कहीं ना कहीं गिरे थे, दड़पड़ रहे थे, लड़का रहे थे, नजर आए थे, लेकिन उसके बाद अगर देखेंगे ना अब कैप्टन अब मिलर अब बन चुके हैं. कैप्टन ऑफ दी मिलर अब अपनी टीम के लिए कैप्टन वाली पारी पेश करेंगे, इसमें कोई दो राय नहीं. एक शानदार वाला सिक्सर अभी भी जड चुका और अभी भी 2 गेंदे शेष है. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत, आणखीन काही फटके येतील. आलाय आलाय मोठा सरळ बॅटच्या साहाय्याने आणखीन एक मोठा उत्तुंग षटकार जतीनच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतो. या षटकातील हा 3रा मोठा धमाका. सरळ बॅटच्या साईडने दामदी ग्राउंड शॉट लगावला गेला आणि आपल्या मॅच मध्ये आपण पाहू शकतो, आपल्या टीम मध्ये ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो आपला दमखम ज्याने दाखवून दिला गेला बॅटिंग मध्ये. लेगवरचा चेंडू दिशा दिले, मात्र आपण पाहतो शतरक्षक तिथे आहे आणि चेंडूला मात्र तिथे फील्ड केला गेलाय. एकंदरीत आपण पाहिले की 1 धाव मात्र जर मी पाहायला मिळेल. एका धावांची धावसंख्या आपण पाहिली आहे, तर एकंदरीत धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 42 धावा 42 रन्स आपण पाहिला तर आता चांगल्या सरासरीमध्ये येत असताना जरूर पाहायला मिळतात. तर टॉसची वेळ झालेली आहे आणि मी विनंती करेन टॉससाठी ज्ञानेश्वर स्मृती चिंचोली टीमचे कर्णधार
आणि यंगस्टर मोरी टीमचे कर्णधार प्लीज रिक्वेस्ट करतोय की आपण या ओव्हर नंतर टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. पिछला वाला ओव्हर तक कितने रनों का था वो भी देखने वाली बात होगी. 21 धावांचा जे षटक होता आणि भरपूर मोठं षटक आणि या षटकाने मोमेंटम दिला. कारण की जवळजवळ आपण बघितलं होतं ना की पहिले 3 षटकामध्ये 21 झाल्या होत्या, आता एकाच षटकामध्ये 21 आल्या. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं की ते मोमेंटम मिळाला आहे पोमन बॉईज पोमन टीमला आणि तो मोमेंटम मात्र पकडून ठेवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये तर मी तर म्हणेन आता मात्र हात चालवावे लागतील. जास्त मी तर म्हणेन की हात कोणाला चालवावे लागतील तर जतीनला तर विचार केला तर डावखुराचा खेळाडू आहे, म्हणजे असं मी तर म्हणून उजवा हाताचा खेळाडू अतुल याच्याकडे जास्त लक्ष असू शकते. पण परंतु आपण बघितलं की या वेळेला जतीन सुद्धा आपल्या टीमसाठी खेळ करेल, स्ट्राईक त्याच्याकडेच आहे. बेस्ट टाइम शॉट भरपूर वेगाने मारलेला फटका पाहायला मिळाला. शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या टो एंडला लागला होता चेंडू आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे फटका खेळायचा होता आपण बघितला तर मिड विकेट स्क्वेअर लेग या सीमारेषाच्या दिशेने, परंतु टॉप एज झाला होता, टो एंडला लागला होता बॅटच्या खालच्या भागाला आणि त्यामुळेच आपण पाहिलं की ते एनफिल्डमध्ये पाहायला मिळाला. 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 44 चांगल्या स्थितीमध्ये येताना जर पाहायला मिळत. आता टोटल आपण बघितलं तर आता पाहिला आपण मोठा फटका, क्षेत्ररक्षक मात्र बघत राहिलाय, क्षेत्ररक्षक जणू प्रेक्षक बनलाय. या फटक्याच्या समोर पाहतोय आपण हा लाईव्ह मोठा फटका, मोठा धमाका, कॅप्टन ऑफ मिलर सिक्सर. धावा 50 धावा झाल्या आहेत आणि निखिलला आता मात्र आपण पाहू शकतो अलर्ट राहावं लागेल. बेस्ट टाइम झाला. आपण एकदा खाली क्षेत्र वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रस्थान करत असताना चेंडू मात्र अंतिमच्या क्षणाला आपण पाहू शकतो की बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र चेंडूला स्टॉप केला गेला. एकंदरीत आपण विश्लेषण करायचं झालं तर जतीन जास्त स्ट्राईक स्वतःकडे येते. अतुलचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत आपण पाहिला फक्त आणि फक्त एकच चेंडू खेळला आणि त्यानंतर आपण बघू शकतो की त्याच्याकडे स्ट्राईक नाही आहे. उजव्या हाताचा खेळाडू नक्कीच आहे अतुल. ॲडव्हान्टेज उजव्या हाताच्या खेळाडू सुद्धा स्ट्राईक एंडकडून मिळू शकते, परंतु सध्या तरी जबाबदारी जतीनने स्वीकारली. इथे पाहिला आपण फुटवर्कचा वापर केला जातोय, चेंडूला अडवला गेलाय. 2 धावा मिळाल्या. मिसफील्ड झालंय. दीपक होते तिथे आणि मिसफील्ड झालं. 2 धावा पुन्हा एकदा आल्यात. ऑलरेडी या षटकामध्ये किती 12 धावा आल्यात. 4 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात. धावपळ्या आपण म्हटलं 54च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळालाय. हा फटका पाहावा लागेल. नक्कीच फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर आपण पाहू शकतो की चेंडू सरळ एका लाईन आणि लेंथ मध्ये जात असताना पाहायला मिळते. आता शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल इनिंगचा. एकंदरीत आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळालं, कारण की जे चौथं षटक होतं 21 धावा आणि या षटकामध्ये ऑलरेडी 12 आले आहेत. आणखी मोठं केलं जाऊ शकते का षटक? प्रयत्न तोच होताना पाहायला मिळाला आणि तो यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळेल. चेंडू चाललाय आपण पाहिला अंतिमच्या क्षणाला 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी आपण बघितलं तर धाव फलक जाऊन पोहोचला गेला. 58च्या घरामध्ये आणि 59 धावांचं लक्ष असेल. 59 रन्स सामना जिंकण्यासाठी हे लक्ष असेल. टॉस
आपण करणार आहोत ज्ञानेश्वर स्मृती टीमचे कर्णधार. ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी टीमचे कर्णधार रिक्वेस्ट करतोय की आपण टॉससाठी या. क्षितिज. एकनाथ दादांना मी रिक्वेस्ट करतोय, एकनाथ दादा या आपल्याशी उपस्थित करूया आपण टॉस. आता मात्र आपण पाहतोय की टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत आणि नक्कीच विचार करायचा झाला तर कोणत्या प्रकारचा आपण मनोगत घेत नाहीये. चला, दोन कर्णधार आले आहेत आणि सोबत आपला डिसिजन सुद्धा घेऊन आलेत, म्हणजेच टॉस जिंकेल तो लगेच डिसिजन सुद्धा दे.
हॅलो. तर इथे किरणजी पाटील सरांचा शुभागमन झालाय. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. गजानन स्मृती चषक 2024. दोन ओव्हर 28 रन. तीन ओव्हरमध्ये 31 करायचे आहेत. 31 धावा करायची.
हॅलो हॅलो. तर आपण एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण मॅच ज्याप्रमाणे पाहायला मिळते आपल्याला एकोणत्याच फलकावर पाहायला मिळतात. 59 धावांचा पाठला करत असताना 32 धावा झालेल्या आहेत. आत्ता बारा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 27 धावांची गरज है. 12 गेंदों में अब 27 रनों की ज़रूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. दोपहर के वक्त में आए हुए सभी खिलाड़ी मेहमानों और सभी का स्वागत करेंगे. गजानन ट्रॉफी 2024 गजानन स्मृती चषक 2024 मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुपारच्या 17 नंतर आपण वळतोय. घड्याळामध्ये नजर टाकली आपण तर 3:30 आणि मॅच छान रंगताना पाहायला मिळाला. बॅटिंगचा जर विचार करायचा झाला तर सध्या तरी स्ट्राईक आपण पाहू शकतो की ॲज अ ओपनर बॅटर म्हणून अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत सोनू या खेळाडूकडून मात्र भरपूर अपेक्षा असतील. सोनू आणि निखिल जो नव्याने दाखल झाला आहे, पण यावेळेला आपण पाहू शकतो की सोनू या खेळाडूला आपण पाहिलं ना की एक असा खेळाडू आहे जो कधीही गेम चेंज करेल आणि कदाचित या मॅचमध्ये तो उभा आहे ही महत्त्वपूर्ण जमेची बाब असेल. आणि मागील टुर्नामेंटचा पण विचार केला तर का मालिकावीराचा किताब ज्याने मिळवला गेला होता आणि तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवू शकतोय. अनदेखा करू शकत नाही या खेळाडूला. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकतो की एक काळ राहिला पण तर प्रत्येक खेळाडूचा येतो त्यामुळे स्ट्रगल करत असतो. कालांतराने वेळ बदलते, परंतु आपण बघितलं तर वेळ बदलल्यानंतर सगळं काही बदलेल. स्ट्रगल केलं आत्तापर्यंत सोनीने आपण पाहिलं तर ॲज अ बॅटर म्हणून आपण पाहिलं तर स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जास्त वेळ खर्च करू नका रिक्वेस्ट करेन मी. पोमन बॉईज पोमन या टीमला जास्त वेळ आपण खर्च करू नका क्षेत्ररक्षणामध्ये. कोणतरीत मॅच एक क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांना पाहायला मिळेल, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की हा मॅच जिंकायचा आहे. मात्र थोडंसं सहकार्य करा वेळेला हेच रिक्वेस्ट करेन. बॉलिंग ट्रॅकवर अतुल राव तेच स्तरावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. सोनूचा पंच पाहायला मिळाला यावेळेला अतिशय चांगला आणि ही चर्चा करतो या खेळाडूची. या खेळाडूला अनदेखा करू शकत नाही आहे आणि अतिशय चांगला बॅकपटवरून पंच केला जातोय. चेंडू पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर 6 धावांसाठी बिग हिट षटकार. षटकार आला आणि चित्र पलटताना पाहायला मिळाला. स्टेअर केला जातोय. लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे एकच चांगले क्षेत्ररक्षक आपण बघितलं जुनं तेच सोनं आपण पाहू शकतो. जुने जाणते खेळाडू जिथे आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने पोमन टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट सुद्धा खेळत असताना पाहायला मिळालं. सध्या तरी आपण विचार करायचं झालं तर 7 धावा या आलेल्या आहेत ऑलरेडी पहिल्या 2 चेंडूमध्ये. 10 मध्ये 20 धाव्यांची गरज. हो क्या बात है. हाय अँड हँडसम दॅट्स अ ह्यूज मॅक्सिमम षटकार. 6 धावा. ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडूवर अक्षरशः बरसताना पाहायला मिळत आहे. मिस्टर निखिल नावाचा खेळाडू. छोटा पॅकेट है, बड़ा धमाका कर सकता है, पर वो बड़ा वाला धमाके किया भी उन्होंने. जिस तरह से ओवरपिच डाली हुई गेंद और ओवरपिच गेंद के ऊपर बड़ा वाला प्रहार, गेंदबाज पे किया अत्याचार और गेंद को भेजा बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए. 45 रन से सिक्सर के साथ होते हुए अगर देखेंगे नहीं इस मुकाबले में तो जिस तरह से पूरी तरफ से एक तरफ खींचने का प्रयास होता हुआ पलटवार करावा लागेल. इथे विकेट आतापर्यंत 29 मी तर म्हणेन की एकत्रित विकेट मिळवावे लागतील तर मॅचमध्ये तुम्हाला येण्याची संधी मिळेल. कारण की 2 मोठे फटके पडले अतुलला. 9-14चं इक्वेशन.
आता इथे ग्लान्स केलाय, लेगवरचा चेंडू, लेग ग्लान्सचा फटका पाहायला मिळाला. शतरक्षक आहेत तिथे आपण पाहू शकतोय आणि शतरक्षकांच्या माध्यमातून चेंडूला फील्ड सुद्धा केलंय. नक्कीच कदाचित निखिल होते तिथे आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. विश्लेषण करायचं झालं तर मात्र आपल्या टीमसाठी इथून एकोणतरी एक धाव मात्र जरूर मिळाली. सोनू स्ट्राईक एंडकडे आला. दोन्ही खेळाडूंनी जबाबदारीने खेळ मात्र इथे केला आहे. इथून तरी इथं आपण पहिला 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे 13 धावांची गरज. 8 चेंडू आणि 13 धावा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा धीमा गतीने टाकलेला होता चेंडू. स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. सिंगल सिंगल मिळाली. नक्कीच आपण बघितलं तर रिक्वेशन सिच्युएशन आता पाहिलं पण 7 चेंडू आणि 12, 7-12 नक्कीच आपण पाहिला तर 7-12चा उतारा मात्र आता मॅचचा निर्माण झालाय. आता 7-12चा उतारा आता कोणाच्या नावावर होते पाहूया आपण. सात बाराचा उतारा मात्र आपण पाहू शकतोय तो मात्र आता मात्र थोडंसं आपण पाहू शकतोय की या उतार्यावर नाव अजून सुद्धा चढायचं बाकी आहे. आता पहिलं आपण तर नाव कोणाचं चढेल, कारण की येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आता 12 धाव्यांची गरज असेल. मॅच बनवला गेला, नक्कीच 2 मोठे षटकार आले, परंतु आपण बघितलं की ज्याप्रमाणे अतुलकडून अपेक्षा चांगल्या होत्या, परंतु आपण बघितलं की 15 धावांचा हे षटक आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर अतुल रावचं. आता 6 चेंडू आणि 12 धावा. मॅचमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे ही सिच्युएशन पाहायला मिळत आहे, त्या सिच्युएशनला मात्र सांभाळून खेळ केला जाईल का. पोमन बॉईज पोमनची टीम आपण पाहिली आहे ना, तर एक चांगली टीम आहे आणि एक लढत मात्र बरोबरीची करत असताना पाहायला मिळेल. तर सध्या तरी आपण विचार केला नाही तर 2 चेंडूचा फक्त खेळ आहे, परंतु ते सहजासहज 2 चेंडू दिले जातील का बॅटर्सना. दोन्ही खेळाडूंचं पण विश्लेषण करायचं झालं तर दोन्ही खेळाडूंनी चांगला फॉर्म दर्शवला गेला. निखिलने पाहिला पण 3 चेंडू खेळले गेले. 3 चेंडूनंतर आपण पाहू शकता की ते आत्तापर्यंत आपण पाहिलं की एक षटकार, एक सिंगल, एक डॉट म्हणजे 7 धावा केल्यात. दुसऱ्या बाजूने स्ट्रगलचा काळ पाहायला मिळाला सोनिया खेळाडूचा, परंतु त्यानंतर एक षटकार अगदी मोक्याच्या क्षणी त्याने बॅटमधून आला आणि आता तोच खेळाडू आपण पाहू शकतो स्ट्राईक एंडकडे आहे, म्हणजेच थोडासा डेंजर हा खेळाडू ठरू शकतो आहे आणि या डेंजर्स खेळाडूला रोखण्यामध्ये कदाचित यश मिळालं या ओव्हर्समध्ये तर मी तर म्हणेन की या मॅचमध्ये मोठी पकड निर्माण करू शकतो आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला तर नक्कीच सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा आपला वैयक्तिक दुसरं षटक असेल, की पहिलं षटक प्रभावी होतं जतीनचं. कॅप्टन मिलर पाहायला मिळत आहे. एकूण तरी 3 विकेट्स त्याने मिळवून दिले गेले होते त्या षटकामध्ये आणि 30 किफायती गोलंदाजी करावी लागेल. इम्पॅक्टफुल बॉलिंग करावी लागणार आहे आणि इम्पॅक्टफुल बॉलिंग कशी तर 6 मध्ये 12 धावा रोखण्यासाठी. सोनू सामना करेल कॅप्टन मिलरचा. हो 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 हो, वाडा बॉल, 4 मुंड्या चेत केला गेला होता इथे सोनूला, समजलाच नाही हा चेंडू. जोर का झटका नक्कीच धीरेच लागण्यापासून मात्र थोड्यापासून वाचला तर अप्रतिम अप्रतिम ड्रीम बॉल जो प्रत्येक गोलंदाजाकडे असतो ना, त्याचपैकी हा ड्रीम बॉल पाहायला मिळाला. याच दिशेने गोलंदाजी करावी लागेल, परंतु सोनू आता थोडासा अलर्ट होईल कारण की या प्रकारचा चेंडू आला आहे, पुन्हा येऊ शकते. पण मात्र आपण पाहतोय की काहीतरी तोड शोधावं लागेल. हा फटका अतिशय चांगला, कमालीचं टायमिंग झालं. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निकचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर चेंडू, सीमारेखा पार षटकार. आणि तेच म्हणत होतो आपण की ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं ना तर 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे ना, आणि नक्कीच एक मोठा फटका आलाय. एक मोठा फटका आलाय तर आता पहिलं पण 4 चेंडूचा खेळ आणि नक्कीच 4 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली तर 6 धाव्यांची गरज आहे.
नक्कीच आयोजकांची एक महत्त्वपूर्ण माहिती मिळते की यानंतर जे होणारे मॅचेस आहेत ते 4 षटकाच्या होतील. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. महत्त्वपूर्ण सूचना, यानंतर जे होणारे सामने 4 षटकाचे होतील. पुढचा फटका आणि या वेळेला पाहिला आपण गेम फिनिश केला जातोय. ओम साई पालनपाडे या टीमच्या माध्यमातून अप्रतिम परफॉर्मन्स. सोनू आणि याच खेळाडूला मी चर्चा केली होती, या खेळाडूला अनदेखा करू शकत नाही आपण. नक्कीच आपण पाहिलं तर या सीझनमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला इतकं चांगलं पाहायला मिळालं आहे. हराती है डराती है और हराती भी है, ऐसे